हाय फ्रेंड, कसा आहे तुमचा अभ्यास? आता अभ्यास तुमचा झालेला असेल असं मला वाटते. पण पेपर जोपर्यंत आपला होत नाही ना, तोपर्यंत असा कोणीच व्यक्ती म्हणत नाही का माझा अभ्यास झालेला आहे. तर आपल्याला जर आपला अभ्यास परिपूर्ण म्हणजे आपला परिपूर्ण अभ्यास झालेला आहे का? तो चेक करण्यासाठी आपल्याला आधी पी-वाय-क्यू सॉल्व्ह करणं गरजेचे आहे. तेव्हाच आपल्याला कळते की आपला अभ्यास परिपूर्ण झालेला आहे. आता त्याकरिता कसं करायचं? माझ्याकडे आय-बी-पी-एस आणि टी-सी-एस हे दोन्ही मिळून माझ्याकडे पुस्तक आहे जी-केची. तर मी आज जी-केची पुस्तक मधून मी रीड करत आहे. म्हणजे पी-वाय-क्यू म्हणजे सॉल्व्ह करण्याचे प्रयत्न करत आहे आणि जर त्याच्यामधून वारंवार प्रश्न कोणते विचारण्यात येत आहे आणि याच्यामध्ये मी जी ऑनलाईन बोलवली होती आय-बी-पी-एसची पुस्तक आहे आणि त्याच्यामध्ये कसं आहे प्रश्न दिलेला आहे आणि प्रश्नामध्ये आन्सर आन्सर दिलेला आहे. प्रश्नाच्या आन्सर म्हणजे उत्तर दिलेलं आहे आणि उत्तर पूर्ण म्हणजे तो कसा आपण म्हणजे पूर्ण डिटेल त्याची माहिती दिली आहे. जसं आता एक सांगते हे विनेगर हे एक जलीय द्रावण आहे. आता हे विनेगर हे काय आहे? कोणता आम्ल आहे? कोणत्या विनेगर मध्ये म्हणजे आम्ल्यामध्ये येत असतो. तर याच्यामध्ये आम्ल्यामध्ये सुद्धा बघा जसं चिंच, आंबे हे कोणत्या आम्ल्यामध्ये येतात? संत्रा, लिंबू हे कोणत्या आम्ल्यामध्ये? दही, मुंगी, केळी, लोणी, गहू हे कसं आहे प्रत्येक प्रश्नामध्ये सहसा तर विचारण्यात येत असतो. याची कसं पूर्ण डिटेल माहिती दिलेली आहे. तर आपण कसं आहे जर पी-वाय-क्यूमधून जर आपण अभ्यास अशा पद्धतीनं केलं जसं इथं हे प्रश्नपत्रिका आहे म्हणजे आधीचे जे पेपर जसं आय-बी-पी-एसनं घेतलेले आहे ते प्रश्न टी-सी-एस आणि आय-बी-पी-एस दोन्ही माझ्याकडे मिक्स आहे. तर मी हे सॉल्व्ह करत आहे. असं नाही की टेटनं घेतलेले आहे तेच आधी घेतले. कारण की मी जिकडे-तिकडे यूट्यूबवर मी लेक्चर बघते. तर यूट्यूबवर सुद्धा तेच आय-बी-पी-एसचे द्वारे ते प्रश्न घेतलेले आहेत त्यासुद्धा डिटेल त्यांनी विश्लेषित करीत आहेत. म्हणजे जेणेकरून त्यांचे हे असं आपण जर विचार करू ना तर पेपरामध्ये आपल्याला समजून येते की आपला कितपत मग अभ्यास झालेला आहे. मग आपण तिथून येतो तर मग आपण नर्वस होतो. आपल्याला समजते का आपण जर तो जास्तीत जास्त आपण जर अभ्यास केलं असतं तर आपल्याला तो प्रश्न आलेला असता. म्हणून आता आपल्याला कसं करायचं आहे पी-वाय-क्यू उचलायचे आहे. पी-वाय-क्यू म्हणजे प्रश्नपत्रिका कोणती असो, टी-सी-एस कमी घ्या पण आय-बी-पी-एस घ्या. यूट्यूबवर लेक्चरसुद्धा कोणी देतात ते सुद्धा बघा आपल्याला त्याच्या पेपर पॅटर्न समजते की आय-बी-पी-एसनं जी-एसमध्ये कोणते प्रश्न विचारण्यात येतं आणि तेव्हाच आपण त्याच्यामध्ये त्या पेपरचे जो पॅटर्न आहे तोपर्यंत आपण पोहोचलो असं आपण समजतो ना आपला अभ्यास कितपत झाला तो सुद्धा आपल्याला कळते. त्यासाठी आधी आपल्या पी-वाय-क्यू सॉल्व्ह करणे गरजेचे आहे. तर इतके माझे प्रश्नपत्रिका आता जी-एसमध्ये मी आज तरी 5-7 जे टी-सी-एसनं विचारलेले आय-बी-पी-एस आणि टी-सी-एस दोन्ही मिक्स आहे. असं काही नाही आहे की एकच टी-सी-एस आहे. पण आय-बी-पी-एस आता सहसा लोकं म्हणतात की आय-बी-पी-एसमध्ये बँकेचे लेवलवर एक्झाम विचारण्यात येत असतो. हो, खरंच. कारण की मी आधी बँकेच्या एक्झाम आधीच लग्नाच्या आधीसुद्धा बँकेची एक्झाम दिली होती. तर ते मला पॅटर्न मला माहीत आहे कसं आहे, काय आहे म्हणून. पण आपल्याला पी-वाय-क्यूमधून जर आपण अभ्यास केला तर आपल्याला आपली कॅपॅसिटी समजून येते. म्हणून पी-वाय-क्यू सॉल्व्ह करा, पी-वाय-क्यू बघा, कसे प्रश्न आहे आणि आपल्याला जेही आपण टॉपिक विचारण्यात येत आहे टेटमध्ये. आता बघा 24 तारीखला एक्झाम होणार आहे. पण आता सगळे लोकं म्हणतात की खरंच वाढवू शकते. पण आपल्याला जर गेस पकडायची की मला 24 तारीखलाच एक्झाम द्यायची आहे. तर ह्या रूटीनमध्ये आता जेवढ्याच्या उरलेल्या दिवसामध्ये आपल्याला फक्त पी-वाय-क्यू बघायचे आहे, पेपर सॉल्व्ह करायचे आहे. ते कोणत्या टॉपिकवर विचारण्यात येत आहेत त्या टॉपिक वारंवार रिव्हिजन मारणे गरजेचे आहे. आपण रिव्हिजन जितके मारू ना तितकेच आपल्यासाठी बेस्ट असतो. आपला स्कोर वाढते. तर चला इतकंच आज मी तुम्हाला सांगतो जी-एससाठी पी-वाय-क्यू बघा आणि
मी आज जी-एससाठी पी-वाय-क्यू हेच मला सांगायचं होतं, की मी येथे जे प्रश्न बघत आहोत, तर नदी प्रणाली आहे. नदीवर सुद्धा आय-बी-पी-एससुद्धा प्रश्न विचारण्यात येतो आणि विज्ञानचे बी आहे, ती सगळे मिक्स आहे जी-एसमध्ये. तर आपल्याला काय करायचं आहे, येथे माझ्याकडे विस्तारितपणे पूर्ण दिलेली आहे माहिती. तर मी ते प्रश्नसुद्धा रिव्हिजन मारत आहे, म्हणजे वाचन करत आहे आणि आपल्याला असं करायचं का सगळे नजरेसमोर आपल्याला प्रश्न निघाल्या पाहिजे. असा नको की आपल्याला सुटायला नको पाहिजे. नंतरपणा जर आपण ओळखू ना, तेव्हाच आपण पेपरामध्ये सफल होऊ शकतो. कारण की पेपरामध्ये कसं असते, आपली काहीतरी आपण रिव्हिजन मारत नाही. रिव्हिजन आपण जितकी आपण प्रॅक्टिस करून, जितकी पी-वाय-क्यू आपण सॉल्व्ह करून किंवा ऑनलाईनवर सुद्धा कोणाकोणाचे लेक्चर आहे, ते सुद्धा ₹200ची ₹199ची टेस्ट सीरीज घेऊन घ्या आणि आमचे पेपर सॉल्व्ह करा. तुमचे पेपर म्हणजे स्कोर होऊन जाईल. ज्यांच्याजवळ पैसे आहेत ते घेऊ शकतात आणि ज्यांच्याजवळ पैसे नसतील ते नाही घेतील. त्यासाठी आपल्याला बघा YouTubeवर सुद्धा ऑफलाईनमध्ये त्यांचे म्हणजे आय-बी-पी-एसने प्रश्न कसे पद्धतीने घेतला आहे ते सुद्धा त्यांनी डिटेल दिलेले आहेत. ते सुद्धा जा आणि बघा. कारण की प्रत्येकाची कॅपॅसिटी नसते की प्रत्येक सीरीज घेऊ शकतो, टेस्ट सीरीज. पण ज्यांना वाटते की आपली टेस्ट सीरीजने स्कोर वाढला पाहिजे तर ते घेऊ शकतात. मी नाही घेतले कारण की माझ्याकडे प्रश्नपत्रिका पुष्कळ आधीचे आहेत आय-बी-पी-एसचे. तेच मी बघते. त्याच्यानुसार आपल्याला समजून येते की काय कोणते प्रश्न आपल्याला विचारण्यात येत आहे. तर बघा, पेपरासाठी आता एक बेस्ट ऑफ लक. आता जर समोरची डेट जर वाढली तर आपल्यासाठी बेस्ट होईल, कारण की आपल्याला थोडंसं अजून जास्त अभ्यास करायला मिळणार आहे. तर मनामध्ये भीती बाळगा नको, कॉन्फिडन्सनं राहा. नाही, मला 100%द्वारे ठामपणे मला एक्झाम द्यावायची आहे. मला असा आपल्या स्वतःला विचार करायचा आहे, नाही मला मेरिट लिस्टच्या पहिल्याच नाव माझं येणार आहे, असं स्वतःला विचार करायचा. आपण असं निगेटिव्ह करून नाही माझा अभ्यास नाही झाला मी कशी करणार, असा मनात विचार करायचा नाही. फक्त आपल्याला ठामपणे व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. चला, बाय. इतकंच.